नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की अस्तरचा ब्लाऊज 36 साईज प्रिन्स कट. तर त्याचे फ्रंट साईडची पूर्ण स्टिचिंग आपण बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं. आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रिन्स कट कशा पद्धतीनं तयार करायचा आणि पुढची फ्रंट साईडची पट्टी कशा पद्धतीनं लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये सर्व गोष्टी मी सांगणार आहे. तर बघू शकता हा प्रिन्स कट ब्लाऊज जो आहे ना, ह्याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे. आता 36 साईज प्रिन्स कट आहे, तर मी तिथून हुकलूक पट्टीपासून 3.5 इंचावरती घेतलेला आहे आणि ह्याचा टक्स आहे ना, हा 3 इंचावरती घेतलेला आहे. म्हणजे टोटल जो टक्सची रुंदी आहे ना, ती 2 इंच येते. म्हणजे ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच आणि इथून आपल्याला छान असा प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे. तर नक्की तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडला आपले एकसारखे व्यवस्थित टक्स घेऊन झालेले आहेत, म्हणजे टक्सचे मार्किंग केलेलं आहे. आता आपण पूर्ण ह्याचं स्टिचिंग करून घेऊयात. व्यवस्थित असा एकसारखा टक्स खालच्या साईडला रुंदीला जास्त असतो आणि वरती आपल्याला पाव इंच अंतर ठेवून कमी कमी करत असं यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता किती छान असा आपला प्रिन्स कटला पप आलेला आहे. ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, एकदा नक्की तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करून बघा. कारण ह्या पद्धतीनं खूप कस्टमरचे मी ब्लाऊज शिवते, तर फिटिंगला खूप परफेक्ट बसतात. एकदा शिवून दिला की परत कस्टमर 7-7, 8-8 ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी टाकतात. त्यामुळे याचा पप अतिशय सुंदर येतो आणि फिटिंगला पण खूप परफेक्ट बसतो. हा सुद्धा कस्टमरचाच ब्लाऊज आहे. त्यांचे पहिले मी 4-5 ब्लाऊज ह्या पद्धतीने शिवून दिले होते. परत त्यांनी 2-4 ब्लाऊज टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीनं दोन्ही साईडचे आपले टक्स घेऊन व्यवस्थित झालेले आहेत. तर आपल्याला आता फ्रंट साईडला पट्टी लावून घ्यायची आहे खालच्या साईडला. तर तुम्ही 1 इंचाची किंवा 1.25 इंचाची पट्टी घेऊ शकता. थोडंसं आपल्या आवडीवरती ते अवलंबून आहे. हवं तर 1 इंच घ्या किंवा 1.25 इंच घ्या. तर मी इथे घेतलेली आहे 1.25 इंचाची पट्टी. एका साईडला मी फोल्ड करून घेते आणि आता ती पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची आहे. ह्या साईडला पण आपण त्याच पद्धतीनं पट्टी जोडून घेणार आहोत. तर ह्या साईडला असं वरून आपली टीप मारून घेऊयात. ह्याला पण आपण दाब टीप मारून घेऊयात आणि नंतर असं आतल्या साईडला फोल्ड करून वरून टीप मारून घ्यायची आहे आपल्याला.
हा जो प्रिन्स कट आहे ना खूप वेळ कमी लागतो मैत्रिणींनो. अगदी आपण जो आपला रेग्युलर ब्लाऊज असतो ना त्याला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या ब्लाऊजला कमी वेळ लागतो. कारण हे मुळात म्हणजे जास्त कटिंग नसतं, त्यामुळे एक टक्स मारला तरी आपला हा प्रिन्स कट ब्लाऊज तयार होतो. पपला सुद्धा खूप फिटिंगला सुंदर बसतो. तर नक्कीच ह्या पद्धतीने एकदा तुम्ही शिवून बघा आणि घालून बघा, खूप फिटिंग सुंदर बसणार आहे या ब्लाऊजचं. तर आत्ता आपण काय करणार आहोत, लूप पट्टी लावून घेणार आहोत. हुकलूक पट्टी दोन्ही पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत. अगोदर आपण जोडून घेऊया हुक पट्टी. नेहमी आपण जसं जोडतो त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर आता आपण जोडून घेणार आहोत लूप पट्टी. तर लूप पट्टीला जे मेन कापड आहे त्याला मी अस्तर लावून घेतलेला आहे. पट्टीला आपल्याला खालच्या साईडला एक पाव इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता लूप पट्टी अशा पद्धतीने मी फोल्ड केलेली आहे. वरून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे. तर बघू शकता दोन्ही पण पट्टींची जी उंची आहे ना हुकलूक पट्टीची ती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि नंतर गळ्याला व्यवस्थित शेप द्यायचा. म्हणजे पूर्ण जोडून झाल्यानंतर म्हणजे फ्रंट साईडला सुद्धा फिटिंग परफेक्ट बसतं. ह्या बारीक सारीक गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे, तरच आपल्या ब्लाऊजचं फिटिंग सुंदर येणार आहे. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.